तर तेल छान कडकडीत तापलेले. आपण एकदम कमी पापड खार वापरलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल तेलकट होत नाही. पीठ बनलेले आहे. क्या बात आहे. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवलेले आहेत नाचणीचे पापड, त्याला नागलीसुद्धा म्हणतात. तर हे मस्त असे झालेले आहेत, बिलकुल उरले नाही आहेत आणि कलर पण बघू शकता छान आलेला आहे. तर फक्त एक रात्रभर फॅनच्या हवेला आणि 3-4 तास उन्हात वाळवलेले आहेत. मस्त वाळलेले आहेत. तर बघू शकता किती छान, बिलकुल तेलकट होत नाहीत आणि किती खुसखुशीत बनलेले आहेत, बघू शकता. तर आपली नेहमीप्रमाणे साधी सोपी प्रमाणबद्ध रेसिपी आहे आणि उलू नये म्हणून आपण ट्रिक वापरलेली आहे एक. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल बटनावरती क्लिक करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. नाचणी म्हणजे बहुगुणी असते. HB म्हणजे रक्तवाढीसाठी, अजून कॅल्शियम वाढवण्यासाठी आणि उन्हाळ्यामध्ये तर अवश्य खायला हवी आहे नाचणी. त्यामध्ये खूप थंडावा असतो. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे नाचणी म्हणजे खूप बहुगुणी आहे. तर आपल्याला नाचणीचे पापड बनवण्यासाठी ही 1 किलो नाचणी घेतलेली आहे. तर ह्याला अगोदर आपल्याला त्याचं पीठ बनवून घ्यावं लागतं. तर ते पीठ कसं बनवायचं ते पाहूया अगोदर. तर ही नाचणी आपल्याला धुवून घ्यायची स्वच्छ. यामध्ये खडे असतात, गारगोटे असतात, तर ते असं निवडणं शक्य नाही. तर आपल्याला घोळून किंवा रोळून पण म्हणतात तसे घ्यायचे. तर आता अगोदर धुवून घ्यायचे आपल्याला. तर 2-3 वेळा आपल्याला धुवून घ्यायची. हे वरती असा कचरा येतो. भरपूर पाणी टाकायचं. बघू शकता किती खराब आलेलं आहे. असं प्रकारे 3 वेळा आपल्याला धुवून घ्यायची, जोपर्यंत त्यावरील स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत. असे छान चोळून चोळून धुवून घ्यायची. तर हे बघू शकता आता स्वच्छ पाणी आलेलं आहे वरती. आता ह्याला घोळून घ्यायची आपल्याला. तर ह्याला असं फिरवायचं आणि हळूहळू अशी अजात वरची काढून घ्यायची. म्हणजे काय होतं, जड खडे, जड वजनाचे जे असतात ते आपोआप खाली राहतात. नाचणी थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाचणीचे प्रकार आणि पापड पण छान होतात. पचायला हलकी असते नाचणी. ते अशी थोडी राहिली ना, असं हलवत हलवत अशी
तर ह्याच्यामध्ये बघू शकता असे बारीक बारीक काळे खडे राहिलेले, हे निवडणं शक्य नसतं त्यामुळे. तर आता ही रोळून झालेली नाचणी आपल्याला 1 दिवस भिजत ठेवायची अशी पाण्यात. याला नागली पण म्हणतात. तरी नाचणी भिजत घालून 1 दिवस झालेला आहे. बघू शकता छान भिजलेली आहे. बघू शकता कलर पण चेंज झाला आहे छान. त्यातलं आता पाणी काढून, ह्यातील पाणी काढून घेतले. आता अजून 1 वेळा पाणी घालायचे, म्हणजे त्याला जो आंबूस वास लागलेला आहे थोडासा तो निघून जातो. हे भिजवायचे ह्याच्यामुळं की ह्याचं वरचं साल आहे ना ते व्यवस्थित निघतं आणि मोड पण येतात. मोड यावे लागतात तेव्हा दळून आणायचे असते, मोड आणून वाळवून. तर आता ही नाचणी आपल्याला गाळणीवर काढून घ्यायची. अरे ही सर्व नाचणी आपण काढून घेतलेली आहे. यामधील पाणी निथळू द्यायचं आहे सगळं. सर्व पाणी निथळल्यानंतर बांधून ठेवायचे आपल्याला. तर नाचणीतील आता सर्व पाणी निघलेलं आहे. थोडंसं वाकडं केलं ना सर्व निघतं पाणी. तर ही मी कॉटनची पिशवी घेतलेली, त्यामध्ये आपल्याला भरून ठेवायची. एखाद्या कपड्यामध्ये जरी बांधली तरी काही हरकत नाही, यामध्ये व्यवस्थित बांधता येईल त्यामुळे. तर ह्याला अशी पॅक बांधून ठेवायची. अशा प्रकारे बांधून ठेवायची आपल्याला आणि उद्या खोलून बघायची. उद्या त्याला मोड येतात व्यवस्थित. तर ही नाचणी छान वाळलेली आहे. आता आपल्याला ह्याला गिरणीवरून दळून आणायची. मोड आले होते, व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याबद्दल. छान उन्हामध्ये वाळवलेली आहे 1 दिवस. म्हणजे काय होतं ना, पीठ जरी थोडे दिवस राहिलं तरी सुद्धा छान टिकतं, त्यासाठी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे. तुम्हाला जर फक्त पापड बनवायचे असतील लगेच तर मग उन्हामध्ये नाही वाळवायची, सावलीत वाळवली तरी चालते. तर आता ह्याला गिरणीवरून दळून आणायचे. हे नाचणीचं पीठ दळून आणलेलं आहे. आता ह्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे. ही अशी मी पातळ ओढणी घेतलेली, त्याने गाळून घ्यायचं. ओढणी अशी पातेल्याला बांधून घेतली, त्यामध्ये आता पीठ घ्यायचं. नाचणीचं साल आहे ते जरा असं थोडंसं चरचर असतं, त्यामुळे गाळणीने गाळून नाही निघत, असं कपड्यानेच गाळून घ्यायचं. पटपट होतं. बघू शकता अशा पद्धतीने सर्व पीठ गाळून घ्यायचे. तर आपले हे नाचणी पापड्यासाठी, पापड बनवण्यासाठी हे पीठ तयार आहे. आपण याची भाकरी पण बनवू शकतो, याची नानकटाई बनवू शकतो, इडली बनवू शकतो, डोसा बनवू शकतो. तर आपलं हे पीठ तयार आहे. तर आपण जे नाचणीचं पीठ बनवून आणलं होतं त्यामध्ये हे अर्ध पीठ घेतलेलं आहे. अर्धा किलो मोजून घेतलं आहे आणि ह्या कपाने 3 कप आहे. तर आपल्याला आता नाचणीचे पापड बनवायला सुरुवात करायची. तर आपण अगोदर पाणी उकळी काढून घेणार आहोत मळून, नंतर मग डबल शिजवून बनवणार आहोत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 2 कप पाणी ठेवायचं. 3 कप पिठासाठी 2 कप पाणी ठेवायचं आहे. तर आता ह्या पिठामध्ये आपण एवढं हे जिरं टाकायचे, अर्धा चमचा. पापड खारा अर्धा चमचा. हे मीठ आहे पाऊण चमचा. मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि ही डिंक पावडर आहे जवळजवळ 1.5 चमचा. हा डिंक आपला आपण जो डिंक लाडूमध्ये वापरतो
तो डिंक आहे त्याची पावडर बनवून घेतलेली. जर डिंक नसेल अवेलेबल तर तुम्ही काय करा, साबुदाणा आहे ना, साबुदाण्याचं पीठ बनवायचं आणि 3 ते 4 चमचे साबुदाण्याचं पीठ घालायचं. डिंकाला अशी वेगळी टेस्ट नसते, तशी साबुदाण्याला सुद्धा नसते, त्यामुळे आपले नाचणीचे पापड उरणार नाहीत. आणि हे 3 चमचे तीळ हे मिक्स करून घ्यायचे. तर नाचणीचे पापड काय होतं कधी कधी उलतात, त्यामुळे हे डिंक पावडर वापरायची किंवा साबुदाण्याचं पीठ बनवायचं, थोडंसं असं भाजून घ्यायचं आणि पावडर बनवून टाकायची. तो पण चिकटपणा येतो त्याच्यामुळे. पाण्याला एकदम खळखळ उकळी आलेली आपल्याला आता टाकायचं. अशा पद्धतीने छान उकळी येऊ द्यायची. थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं. पाणी गरम असल्यामुळे खूप गरम आहे, ह्याला स्मॅशरने मिक्स करायचं. तर अशा पद्धतीने हे मस्त असं पीठ बिलकुल वाया गेलेलं नाही. आपण जर खिची काढायचं म्हणलं तर ते पीठ वाया जातं. तर आपल्याला ह्याचे आता उंडे बनवून घ्यायचे असे छोटे छोटे. मी अगोदर पण कुकरमध्ये कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. हे असे पातळच बनवायचे, म्हणजे काय होतं व्यवस्थित उकळून निघतात. जास्त होत असतील तर 2 वेळा उकडले तरी चालतील. आपल्याला ह्या गाळणीत उकडायचे, तर असे ठेवून बघायचे. एक वेळेला जेवढे बसतील तेवढे बनवून घ्यायचे. तर आपण एक वेळा 2 थर दिलेले आहेत. थोडंसं 10 मिनिट एक्स्ट्रा ठेवायचे, उकडून निघतात. तर आता कढई ठेवलेली, त्यामध्ये पाणी टाकायचे. आणि उकळी येऊ द्यायची पाण्याला. पाण्याला उकळी यायला लागलेली, त्यावरती गाळणी ठेवायची. आणि ह्यावरती कॉटनचा कपडा झाकून ठेवायचा, म्हणजे छान वाफ पकडतं आणि आपलं पीठ छान असं वाफून निघतं. तर ह्याला जवळजवळ आपल्याला उकळी आल्यानंतर मीडियम फ्लेमवरती 20 मिनिट छान वाफ काढून घ्यायची. तर आता ह्याला 20 मिनिट झालेले आहेत. मस्त उकडलेलं आहे, बघू शकता. गॅस करायचा बंद. आता थोडंसं 2-3 मिनिट एक्स्ट्रा शिजलं तरी चालेल, म्हणजे पापड उडण्याची भीती राहत नाही. ह्यावरील आपल्याला अर्धे उंडे काढून घ्यायचे. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे गरम जास्त लागत नाही. आपला कपडा तो थंड पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे. मधील अर्धे काढून घ्यायचे. ते परत असेच गरम पाण्यावरती झाकून ठेवायचे. ह्याला असं स्मॅश करायचे. आपल्याला बिलकुल तेल वापरायचं नाही, त्यामुळे वर्षभर छान टिकतात हे पापड. छान असं एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित मळायचं.
आपण छान पीठ गाळून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त काळपट कलर आलेला नाही. बघू शकता मस्त पीठ बनलेलं आहे. आपलं जे शिल्लक पीठ राहिलेलं आहे ना, त्याचं पण हे संपल्यानंतर त्याचं बनवून घ्यायचं व्यवस्थित. आपल्याला जसे पापड छोटे मोठे बनवायचे त्या आकारात गोळ्या बनवून घ्यायच्या. हवाबंद भांड्यामध्ये काढून घ्यायचे. मस्त चिकटपणा आलेला आहे. अशा गोळ्या बनवून घ्यायच्यात. सर्व प्रकारे गोळ्या बनवून घेतल्या आहेत. तर आता हे 2 कॅरीबॅगचे कागद घेतलेले आहेत का, त्यामध्ये हे डिंकाचं पाणी बनवून घेतलं आहे. आपण जो डिंक लाडू बनवताना जो डिंक वापरतो तोच आहे. तेलामुळे काय होतं, पापडाचा लगेच खवट होता, त्यामुळे डिंक वापरायचं. किंवा असं डिशने सुद्धा बनवू शकतो आपण. तरी डिशने पण असं बनवू शकतो. असं बनवू शकतो. अशा प्रकारे बनवून घ्यायचे आपल्याला. तुम्हाला ज्याने सोपं वाटेल त्या पद्धतीने बनवू शकता. प्रकारे बनवून घ्यायचे आपल्याला सर्व पापड. झटपट होतात. तर अशा प्रकारे हे आपले नाचणीचे पापड बनवून तयार झालेले आहेत. 3 कप पिठामध्ये जवळजवळ 45 पापड झालेले आहेत. तर फॅनच्या हवेला छान सुकतात. तर अशा प्रकारे आपले नाचणीचे पापड बघू शकता, बिलकुल उरलेले नाहीत. नाचणीचं पापडाचे रिस्क असते की ते कधी कधी उलतात, तर उलू नये म्हणून आपण 2 ट्रिक्स वापरलेली आहे. त्यामुळे बिलकुल उरलेले नाहीत आणि एकदम मस्त आपले एक रात्र
फॅनच्या हवेला आणि 2-3 तास उन्हामध्ये असे छान वाळलेले आहेत. बघू शकता. तर तेल छान कडकडीत तापलेले. आपण एकदम कमी पापड खार वापरलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणाल की जास्त फुलत नाही आहे. तर पापड खार कमी वापरला की कमी फुलतात. बिलकुल तेलकट होत नाही आहेत. मस्त कलर आलेला आहे. आणि तर हे बघू शकता अशा मस्त क्या बात. तर बघू शकता किती खुसखुशीत बनलेले आहे. क्या बात आहे. बघू शकता बिलकुल तेलकट बनलेले नाही आहे. तर हे पापड तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल